सर्वांना नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या द कायझेन इन्स्टिट्यूट या यूट्यूब चॅनलमध्ये. आता आपण आज जो MPSCचा पेपर झाला राज्यसेवेचा 31 मे 2026 रोजी, तर त्यातला जो डी सेट आहे त्या डी सेटमधील आता आपण पॉलिटीचे क्वेश्चन्स पाहणार आहोत. त्यापैकी पहिला क्वेश्चन जो आहे म्हणजे पॉलिटीचा जो पहिला क्वेश्चन्स 71 नंबरपासून सुरू होतो तो आपण पाहूया. आता काय म्हटलं याच्यामध्ये बघा, द नॅशनल कमिशन टू रिव्ह्यू द वर्किंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन हॅज रेकमेंडेड दॅट फॉर इफेक्च्युएटिंग द फंडामेंटल ड्युटीज आर. म्हणजे त्यांनी कुठल्या कुठल्या रिकमेंडेशन दिल्या की जे फंडामेंटल ड्युटीज आहे त्यांना अजून चांगल्या प्रकारे राबवतील असं. तर त्यासाठी त्यांनी ड्युटी टू वोट ॲट इलेक्शन्स बरोबर हे देखील दिलेले आहे. त्यानंतर टू पे टॅक्सेस ही देखील त्यांनी आपल्याला दिलेली होती. त्यानंतर ड्युटी ऑफ इंडस्ट्रियल ऑर्गनायझेशन टू प्रोव्हाइड एज्युकेशन टू चिल्ड्रन ऑफ देअर एम्प्लॉईज. म्हणजे त्यांच्या एम्प्लॉईजला जे चिल्ड्रन आहे त्यांना देखील त्यांनी एज्युकेशन दिलं पाहिजे असं ते सुचवलं होतं त्यांनी. त्यानंतर टू फॉस्टर अ स्पिरिट ऑफ फॅमिली व्हॅल्यूज अँड रिस्पॉन्सिबल पॅरेंटहूड इन द मॅटर ऑफ एज्युकेशन फिजिकल अँड मॉरल वेलबिंग ऑफ द चिल्ड्रन. तर हे देखील त्यांनी ड्युटीज रेकमेंड केली होती. त्यामुळे हे याचं पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपलं येणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 72 नंबरचा प्रश्न आता आपण पाहतो आहे. याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की अंडर विच ऑफ द क्लोजर मोशन, म्हणजे आपले बजेटमध्ये जे क्लोजर मोशन्स असतात त्यामध्ये त्यावर प्रश्न आलेला हा, ओनली इम्पॉर्टंट क्लॉजेस आर टेकन अप फॉर द डिबेट्स अँड वोटिंग अँड द इंटरव्हेनिंग क्लॉजेस आर स्किप्ड ओव्हर अँड टेकन ॲज पास्ट. तर अशी कुठली आहे ती क्लोजर मोशन. तर आपल्याला माहिती आहे चारही देखील काय क्लोजर मोशनचे टाईप दिलेले आहे, राईट. सिम्पल क्लोजर, क्लोजर बाय कंपार्टमेंट्स, कांगारू क्लोजर आणि गिलोटिन क्लोजर. तर याच्यामध्ये सिम्पल क्लोजर त्याचं उत्तर नाही आणि कंपार्टमेंट म्हणजे छोटे छोटे पार्ट्स करून त्या बिलाचे ते वोटिंगसाठी ठेवतात. हे देखील याचं उत्तर नाही. आपलं कन्फ्युजन फक्त कांगारू आणि गिलोटिनमध्ये होऊ शकतं. परंतु गिलोटिन क्लोजर कधी घेतलं जातं, जेव्हा बजेट डिस्कस करायला अजिबात टाईम नसतो किंवा एखादं बिल डिस्कस करायला टाईम नसतं, तेव्हा त्याला डायरेक्टली डिबेटला न घेता डायरेक्टली त्याला वोटिंगसाठी ठेवलं जातं. त्याला गिलोटिन क्लोजर असं म्हटलं जातं. त्यामुळे याचं जे उत्तर आहे ते कांगारू क्लोजर असं याचं उत्तर आहे. त्यानंतर 73 नंबरचा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये काय म्हटलं बघा, आपल्याला इनकरेक्ट विचारलेलं आहे. त्यामुळे असे शब्द मार्क करायचे नेहमी. द प्रेसिडेंट कॅन पार्डन द सेंटेन्सेस इन्फ्लिक्टेड बाय कोर्ट मार्शल व्हाईल द गव्हर्नर कॅनॉट. बरोबर आहे. कोर्ट मार्शलचे जे सेंटेन्सेस असतात त्याला पार्डन करायचा अधिकार फक्त प्रेसिडेंटला असतो, गव्हर्नरला नसतो, राईट. त्यामुळे हे स्टेटमेंट बरोबर आहे. द प्रेसिडेंट इज बाउंड टू गिव्ह द रिझन्स फॉर पार्डनिंग पॉवर्स. तर असं काही नाही आहे, प्रेसिडेंट इज नॉट बाउंड टू गिव्ह द रिझन्स फॉर द पार्डनिंग पॉवर. बरोबर आहे. त्यांना कुठलंही बंधन नाही की तुम्ही कोणत्या कारणासाठी पार्डन करता, ह्याची कारणं देण्याचे त्यांना अजिबात त्यांच्यावर कुठलंही कॉन्स्टिट्यूशनल असं बंधन नाही. त्यामुळे आपलं जे उत्तर आहे, आपल्याला अयोग्य विधान विचारलं म्हणजे इनकरेक्ट स्टेटमेंट, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर इथं असणार आहे. तरी देखील पुढचं पाहून घेऊया. द पेटिशनर फॉर मर्सी हॅज नो राईट ऑफ ओरल बिअरिंग म्हटलं, ॲक्च्युली ते हिअरिंग पाहिजे. ओके, ओरल हिअरिंग बाय द प्रेसिडेंट म्हणजे कुठलंही त्याला तोंडी सुनावणी घेण्याचा त्याला अधिकार नाही. ओके, पार्डनिंग पॉवर इज टू बी एक्सरसाइज्ड बाय द प्रेसिडेंट ऑन द ॲडवाईस ऑफ द युनियन कॅबिनेट. तर बरोबर आहे, हे त्यांचं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पॉवर आहे आणि तो युनियन कॅबिनेटच्या ॲडवाईसनेच ते काम करतात. ओके, त्यामुळे 73चं पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर बरोबर आहे. त्यानंतर 74वा प्रश्न आता आपण पाहूया पुढचा. परत इथं आपल्याला इनकरेक्ट स्टेटमेंट विचारलेले आहे. हे शब्द पहिल्यांदा मार्क करायचा. कमिटी ऑन द पब्लिक अंडरटेकिंग, जी कमिटी ऑन द पब्लिक अंडरटेकिंग आहे त्याच्याविषयी आपल्याला इनकरेक्ट स्टेटमेंट विचारले. पहिलं स्टेटमेंट बघा, द पंडित नेहरू रिकमेंडेड द क्रिएशन ऑफ दिस कमिटी इन 1963. त्याच्यामध्ये आपल्याला माहिती की पंडित नेहरू नाही तर ते कृष्ण मेनन कमिटी होती, त्या कमिटीने त्यांना रिकमेंड केलं आणि 1964 साली ती स्थापन झालेली आहे कमिटी, हे आपण सांगू शकतो. ओके, त्यामुळे फर्स्ट स्टेटमेंट हे चुकीचं आहे. फर्स्ट स्टेटमेंट चुकीचं आहे आणि आपल्याला चुकीचंच विचारलं आहे. त्यामुळे ज्या पर्यायामध्ये ए आहे ते आपलं उत्तर असणार आहे. ओके, तर पर्याय क्रमांक 1 आणि 2 याच्यामध्येच फक्त ए हा ऑप्शन आहे. त्यामुळं हा जो तिसरा आणि चौथा ऑप्शन आहे आणि हा चौथा ऑप्शन तर हे इलिमिनेट झालेले आहे. तर दुसरं स्टेटमेंट बघा, द चेअरमन ऑफ दिस कमिटी इज अपॉइंटेड ओनली फ्रॉम अमॉंगस्ट इट्स मेंबर हू आर ड्रॉन फ्रॉम द लोकसभा. बरोबर आहे. तर जो चेअरमन असतो त्याचा तो लोकसभेचाच असतो नेहमी. ओके, आणि त्याचे मेंबर्स कमिटीचे जे मेंबर आहे ते लोकसभेचे म्हणजे लोकसभेचे देखील मेंबर असले पाहिजे किंवा संसदेचे मेंबर असले पाहिजे थोडक्यात. त्यामुळे हे स्टेटमेंट ते बरोबर आहे. ओके, त्यामुळे बी हा ऑप्शनमध्ये म्हणजे येणार नाही आपला, कारण आपल्याला इनकरेक्ट विचारलं आहे, राईट. त्यामुळे आता 3ही ऑप्शन आपले इलिमिनेट झालेले आहे. पर्याय क्रमांक फक्त 2 हे आपलं उत्तर याच्यामध्ये आहे. तिसरं स्टेटमेंट बघा, फ्रॉम 1974 15 मेंबर्स आर इलेक्टेड फ्रॉम लोकसभा अँड 7 मेंबर्स आर इलेक्टेड फ्रॉम द राज्यसभा. बरोबर आहे. टोटल 22 मेंबर्स असतात, त्यापैकी 15 लोकसभेमधनं असतात आणि 7 राज्यसभेमधनं असतात. तर हेच 1974 पासून असं हे
ठरलेलं आहे. तर त्यामुळे हे स्टेटमेंट देखील बरोबर आहे. आणि चौथं स्टेटमेंट हे तर आपल्याला सर्वांना माहिती आहे. त्यामुळं द टेन्युअर ऑफ द मेंबर्स ऑफ दिस कमिटी इज 2 years. तर नाही, टेन्युअर किती असतो त्यांचा प्रत्येकाचा म्हणजे एका वर्षासाठीच त्यांचे ते आलेले असतात. ठीक आहे. त्यामुळं पहिला आणि चौथा हे दोन्ही स्टेटमेंट चुकीचे आहे. त्यामुळं इनकरेक्ट स्टेटमेंट आपल्याला विचारले, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 75 नंबरचा क्वेश्चन्स आहे. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर करेक्ट विचारलेलं आपल्याला. तर केसी व्हेअर यांच्यामध्ये इंडियन फेडरलिझम म्हणजे क्वाझी फेडरल आहे असं त्यांचं. तर केसी क्वाझी असा आपण तो शॉर्ट फॉर्म लक्षात ठेवू शकतो, केसी क्वाझी. त्यामुळं हे स्टेटमेंट बरोबर आहे. दुसरं आहे मॉरिस जॉन्स हे इंडियन फेडरलिझम इज बार्गेनिंग फेडरलिझम. तर हे पण स्टेटमेंट बरोबर आहे, लक्ष्मीकांतमध्ये दिलेलं आहे. त्यानंतर तिसरं स्टेटमेंट बघा, CF स्ट्रॉंग इंडियन फेडरलिझम इज लेस फेडरलिझम. ठीक आहे, याला थोडं बाजूला ठेवूया. 4 नंबर स्टेटमेंट बघा, ग्रॅनविल ऑस्टिन हे त्यांच्यामध्ये हे कॉपरेटिव्ह फेडरलिझम आहे. तर ऑब्व्हियसली हे बरोबर आहे स्टेटमेंट. तेव्हा असं पर्याय आपल्याला शोधायचं ज्यामध्ये A, B आणि D हे उत्तर असलं पाहिजे, A, B आणि D. त्यामुळं अल्टिमेटली स्टेटमेंट C देखील आपलं बरोबर ठरते. तेव्हा पर्याय क्रमांक 4 ऑल ऑफ द स्टेटमेंट आर करेक्ट. ओके. आता 76 नंबरचा प्रश्न बघा, याच्यामध्ये काय म्हटलं आहे की विच ऑफ द फॉलोइंग आर्टिकल्स ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन एस्टॅब्लिशेस द इंडिपेंडंट ऑफिस ऑफ द कॅगचं कुठलं ऑफिस कुठल्या आर्टिकलने एस्टॅब्लिश होतं आहे. तर आपल्याला माहिती आहे संदर्भात फक्त 4च आर्टिकल आहे, 148, 149, 150 आणि 151. त्यामध्ये आर्टिकल 148मध्ये कॅगचं ऑफिसची तरतूद आहे. 149मध्ये त्याचे ड्युटीज अँड पॉवर्स आहेत. आर्टिकल 150मध्ये फॉर्म्स ऑफ अकाउंट्स ऑफ द युनियन अँड स्टेट्स हे 150मध्ये आहे. आणि 151मध्ये काय सांगितलं आपल्याला, ऑडिट रिपोर्ट्स असतात कॅगचे, त्याविषयी माहिती दिलेली आहे. त्यामुळे आपलं जे उत्तर येते ते इंडिपेंडंट ऑफिस कुठल्या आर्टिकलने आलेलं आहे, तर आर्टिकल 148. हे 2 आर्टिकल तर कॅगशी रिलेटेड आहेतच नाही. त्यामुळे आर्टिकल 148 आणि आर्टिकल 149 यापैकी आपण उत्तर मार्क करायचं होतं. आणि त्यातल्या त्यात आर्टिकल 148 हे त्याचं उत्तर आहे. आता हू डिटरमाइन्स द रेम्युनरेशन म्हणजे त्याचे पगार किंवा भत्ते ऑफ द ॲडव्होकेट जनरल ऑफ द स्टेट. ओके, महाधिवक्ता. ओके, राज्याचा जो आहे तो महाधिवक्ता म्हणजे ॲडव्होकेट जनरल. तर ऑब्व्हियसली यांच्या सर्व गोष्टी ज्या आहेत ते गव्हर्नर पाहतात. जसं सेंटरमध्ये अटॉर्नी जनरल असतं त्यांचं प्रेसिडेंट पाहतो, तसं ॲडव्होकेट जनरल जे आहे स्टेटचे त्यांच्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या गव्हर्नरकडनं पाहिल्या जातात. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. नेक्स्ट बघा, आता 78 नंबरचा क्वेश्चन आहे. याच्यामध्ये आपल्याला काय केलं आहे, कॉन्स्टिट्यूशन्समधले आर्टिकल दिलेले आहे आणि त्याच्यामधले काय काय तरतुदी असं लक्षात ठेवायला सांगितले. तर आपल्याला एक लक्षात ठेवलेलं आपण मदर टंग जे आहे प्रायमरी लेवलवर ते ए मातृभाषा आपण ABCD पासून शिकायला सुरुवात करतो. त्यामुळे 350 आर्टिकल आहे. ठीक आहे, त्यातलं ए जे आहे ते मदर टंग ॲट प्रायमरी लेवल याच्यासाठी आहे. त्यामुळं बीचं पर्याय क्रमांक 1 कुठे आहे, तर बीचं पर्याय क्रमांक 1 फक्त पर्याय क्रमांक 4मध्ये आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असणार आहे. तरी मी जोड्या इथं लावलेलं आहे, तुम्ही पॉज करून पाहू शकता. नेक्स्ट आहे पुढचा क्वेश्चन बघा, द प्रोव्हिजन ऑफ डबल सिटिझनशिप टू ओव्हरसीज सिटिझन्स ऑफ इंडिया अप्लाइज ओनली टू धोज इन सम स्पेसिफाईड कंट्रीज. ओके, तर ते कुठल्या कंट्रीज असं आपल्याला विचारलं होतं. तर ॲक्च्युली 2003मध्ये जे अमेंडमेंट आली होती सिटिझनशिप ॲक्टमध्ये, तर त्याच्यामध्ये काय OCI स्कीम आपण इंट्रोड्यूस केली होती, ओव्हरसीज सिटिझन्स ऑफ इंडिया. ओके, आधी PIO असायचे राईट, त्यानंतर OCI स्कीम आली. तर हे फक्त 16 कंट्रीज ज्या होत्या त्या 16 कंट्रीजचे जे PIOs होते त्यांच्यासाठी ही स्कीम त्यांनी इंट्रोड्यूस फक्त रेस्ट्रिक्ट केली होती. आणि नंतर 2005मध्ये काय केलं, OCI स्कीम इज एक्सटेंडेड टू ऑल द कंट्रीज एक्सेप्ट पाकिस्तान आणि बांगलादेश. ओके, फक्त पाकिस्तान आणि बांगलादेश सोडून बाकी सर्वांसाठी OCI स्कीम म्हणजे जे डबल मेंबरशिप आहे प्रोव्हिजन. ओके, तर ते त्यांच्यासाठी इंट्रोड्यूस केलेली होती. तर त्याच्यामध्ये मग फिनलँड पण आहे, इस्रायल पण आहे, रिपब्लिक ऑफ सायप्रस, पोर्तुगाल हे सर्व कंट्रीज म्हणजे ऑल ऑफ द अबोव याचं उत्तर आहे. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन बघा, तर त्याच्यामध्ये काय सांगितलं आपल्याला, इनकरेक्ट स्टेटमेंट विचारलेलं आहे. तर BN राव वॉज, आता हा थोडा टफ टाईपचा क्वेश्चन मी म्हणू शकतो, जास्त आपण कोणी याच्यावर विचार केलेला नसू शकतो. BN राव वॉज द ॲडवायझर ऑफ द कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली. बरोबर, ते कॉन्स्टिट्यूशनल ॲडवायझर होते आपल्या कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीचे राईट. त्यामुळे ए स्टेटमेंट हे बरोबर आहे. आपल्याला इनकरेक्ट विचारलं त्यामुळं हा पर्याय निघून गेलेला आहे. इथनं पर्याय क्रमांक 1 आता कट झालेला आहे. नेक्स्ट स्टेटमेंट बघा, BN राव प्रिपेअर्ड द ड्राफ्ट कॉन्स्टिट्यूशन इन ऑक्टोबर 1947. तर जो इनिशियल ड्राफ्ट होता कॉन्स्टिट्यूशनचा तो हा BN राव यांनी प्रिपेअर केला होता. त्यामुळे हे स्टेटमेंट बी स्टेटमेंट देखील बरोबर
आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 देखील आपला निघून जातो इथनं. पर्याय क्रमांक 1 आणि 2 यातनं गायब झाला. आता तिसरं स्टेटमेंट बघा. जो ड्राफ्ट कॉन्स्टिट्यूशन होता, जो बी एन राव यांनी तयार केला होता, त्याच्यामध्ये किती आर्टिकल्स होते? त्याच्यावर त्यांनी आता 2 स्टेटमेंट दिले. म्हणजे डेफिनेटली यातलं कुठलं तरी एक स्टेटमेंट आपलं चुकीचं असणार आहे, राईट. तर त्यामध्ये आपल्याला माहिती की 8 शेड्यूलवालं जे आहे ते आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहे त्यांनी 8 शेड्यूलचा ड्राफ्ट तयार केला होता, राईट. त्याच्यामुळं एक थोडं जरी लॉजिक लावलं, माहिती जरी नसलं तर हे आपण चुकीचं कन्सिडर करू शकतो. त्यामुळं सी ऑप्शन जो आहे तो चुकीचा आहे आणि त्यामुळे ऑब्वियसली पर्याय क्रमांक डी हा, आणि सी आणि डी असा दुसरा कुठला ऑप्शन नाही, फक्त सी किंवा फक्त डीमध्ये उत्तर द्यायचं आपल्याला. त्यामुळं पर्याय क्रमांक सी हे जास्त ॲप्रोप्रिएट आहे, कारण ते चुकीचं आहे, राईट. आपल्याला इनकरेक्ट विचारलं आहे. आता नेक्स्ट बघा, 81 नंबरचा प्रश्न बघा. काय म्हटलं? विच ऑफ द फॉलोइंग मॅटर्स आर इन्क्लुडेड इन द 12th शेड्यूल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. ओके, थोडं नीट वाचलं आपण हे 4ही ऑप्शन तरी आपल्याला लक्षात येईल की बघा 12th शेड्यूलमध्ये काय काय असतं आपल्याला माहिती की 73 आणि 74 घटनादुरुस्ती आहे आपली 11व्या आणि 12व्या शेड्यूलशी रिलेटेड. तर 11वे शेड्यूल हे 73व्या घटनादुरुस्तीने ॲड झालं आणि 12वं शेड्यूल हे जे आहे ते 74व्या घटनादुरुस्ती जे 1992ची त्याने ॲड झालेलं आहे. तर ते म्युनिसिपालिटीजशी रिलेटेड आहे, राईट. आणि त्याच्यामध्ये 18 सब्जेक्ट्स आहे आपल्याला माहिती आहे. आता हे ऑप्शन जर तुम्ही 4पैकी वाचलं तर सीमध्ये तुम्हाला असं जाणवलं तर रूरल हाऊसिंग म्हटलं आहे, पण रूरल हाऊसिंग हे म्युन्सिपालिटीजमध्ये येणार नाही, राईट. त्यामुळे ते हे 11व्या शेड्यूलमधली गोष्ट आहे. त्यामुळे सी ऑप्शन कट करायचा आपला. तर आपण सी ऑप्शन जर कट केला तर डायरेक्टली आपल्याला पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर भेटत आहे. बाकी आपल्याला वाचायची देखील गरज नाही. आता 82वा प्रश्न बघा. सिलेक्ट द करेक्ट स्टेटमेंट फ्रॉम द फॉलोइंग. Prohibition is issued by the higher court to a lower court or tribunal and is intended to prohibit it from exceeding its jurisdiction. Prohibition म्हणजे राईट, आपले जे रिट्स आहेत, आपण जे रिट्स पाहतो सर्व म्हणजे हिबेस कॉर्पस, राईट. हिबेस कॉर्पस, त्यानंतर आहे मॅन्डमस, त्यानंतर प्रोहिबिशन, त्यानंतर सर्श्युअर आहे आणि को वॉरंटो, राईट. हे 5 रिट्स आपले जे आहेत त्यापैकी प्रोहिबिशनमध्ये काय सांगितलेलं आहे की टू फॉरबिड. प्रोहिबिट मीन्स टू फॉरबिड, थांबवायचं आहे लोअर ज्युडिशियरीला की तुम्ही तुमचं ज्युरिस्डिक्शन एक्सिड करायचं नाही आहे, त्यापासून थांबवायचं आहे. तर त्यामुळे पहिलं स्टेटमेंट बरोबर येतं. दुसरं बघा, रिट ऑफ ज्युरिस्डिक्शन कॅन बी इश्यूड अगेन्स्ट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह. नाही, हे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह, लेजिस्लेटिव्ह ह्या बॉडीजला हे किंवा प्रायव्हेट इंडिव्हिज्युअलसाठी हे म्हणजे इश्यू करता येत नाही. ते फक्त ज्युडिशियल किंवा क्वाझी ज्युडिशियल जे बॉडीज आहेत त्यांच्यासाठी ते इश्यू करता येतं. परंतु दुसरं जे सर्श्युअर स्टेटमेंट पाहिलं होतं आपण रिट, ते मात्र लेजिस्लेटिव्ह आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्हसाठी आपण इश्यू करू शकतो. परंतु प्रोहिबिशन मात्र फक्त ज्युडिशियल किंवा क्वाझी ज्युडिशियल बॉडीज असतील त्यांच्याविरुद्धच त्याला इश्यू करता येतं. त्यामुळे पर्याय क्रमांक म्हणजे बी स्टेटमेंट चुकीचं आहे, सी बरोबर आहे. आणि आपल्याला करेक्ट स्टेटमेंट विचारलं आहे, त्यामुळं ए अँड सी हे आपलं पर्याय बरोबर आहे. नेक्स्ट बघा आता पुढचा क्वेश्चन. अकॉर्डिंग टू सिम्पल मेजॉरिटी ऑफ द पार्लिमेंट विच टाईप्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट्स शॅल बी मेड. ओके, सिम्पल मेजॉरिटीने कुठल्या अमेंडमेंट आपण करू शकतो हे इथं विचारलेलं आहे. तर एस्टॅब्लिशमेंट ऑफ न्यू स्टेट्स, नवीन राज्याची स्थापना, जे आर्टिकल मला वाटतं 2मध्ये आहे, राईट. आर्टिकल 2मध्ये काय सांगितलेलं आहे ते 2 आणि 3 हे लक्षात ठेवा. आर्टिकल 2 आणि 3मध्ये ज्या सुधारणा होतात त्या सिम्पल मेजॉरिटीने होतात, राईट. त्यामुळं हे येणार आपल्या ऑप्शनमध्ये आलं पाहिजे. ओके, त्यानंतर एस्टॅब्लिशमेंट रिलेटेड टू प्रेसिडेंट्स इन्व्हॉल्वमेंट्स आणि अलाउन्सेस, म्हणजे प्रेसिडेंट्सचे जे अलाउन्सेस वगैरे आहेत ह्या गोष्टी आपल्या सेकंड शेड्यूलमध्ये येतात. सेकंड शेड्यूलची देखील जी दुरुस्ती असते ती आपण सिम्पल मेजॉरिटीने करतो, त्यामुळे हे देखील आपल्या पर्यायामध्ये येणार. आता तिसरंमध्ये बघा, अमेंडमेंट रिलेटेड टू DPSPs, डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी. तर हे मात्र स्पेशल मेजॉरिटीने होतं. एक गोष्ट लक्षात ठेवा, फंडामेंटल राईट्स, फंडामेंटल ड्युटीज आणि DPSP या तिघांच्याही दुरुस्त्या आपल्याला स्पेशल मेजॉरिटीने कराव्या लागतात. त्यामुळं हे सी आपल्या पर्यायात येणार नाही. त्यामुळे सी जर आपण कट केला तर तीनही आपले ऑप्शन कट होतात, फक्त A, B आणि D. त्यामुळे डिलिमिटेशन ऑफ द कॉन्स्टिट्युएन्सी म्हणजे जे मतदारसंघ आहे त्यांचं परिसीमन जे असतं तर ते देखील आपल्याला सिम्पल मेजॉरिटीने करता येतं. त्यामुळे पर्याय क्रमांक 3च उत्तर आहे. आता सेकंड लास्ट क्वेश्चन आपण पाहत आहोत. ओके, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स अबाउट द वेटो पॉवर ऑफ द प्रेसिडेंट्स आर करेक्ट. ओके, आता बघा काय म्हटलं, ही ऑर शी कॅन विथहोल्ड्स हिज ऑर हर असेंट टू बिल्ड. बरोबर, हा ॲब्सोल्यूट वेटो आहे प्रेसिडेंटचा की ते त्यांचं जी संमती आहे ती राखून ठेवू शकतात. त्यानंतर पुढं काय म्हटलं आहे, गव्हर्नर मे रिझर्व अ बिल फॉर द कन्सिडरेशन ऑफ द प्रेसिडेंट इन एनी केस ही ऑर शी थिंग्स फिट. ओके, आता आर्टिकल 201मध्ये असं सांगितलेलं आहे की गव्हर्नर
त्यांचं जे बिल आहे स्टेट बिल तर ते प्रेसिडेंटच्या कन्सिडरेशनसाठी राखून ठेवू शकतात. त्यामुळे प्रेसिडेंट्स वेटो पॉवर रिगार्डिंग द स्टेट लेजिस्लेशन हे आर्टिकल 201मध्ये सांगितलेलं आहे. आता ह्याला वेटो पॉवर ऑफ द प्रेसिडेंटमध्ये यांनी आता डायरेक्टली कन्सिडर करायचं, कारण आपण वेटो ॲब्सोल्यूट वेटो, सस्पेन्सिव्ह वेटो, ओके, पॉकेट वेटो आणि आपल्याला जो क्वालिफाईड वेटो नसतो आपल्या प्रेसिडेंटला, वेटोचे 4 प्रकार आपण त्याच्या बाबतीत पाहतो. परंतु स्टेट लेजिस्लेशनच्या बाबतीत देखील प्रेसिडेंटला वेटो पॉवर असतात. ओके, तर आता हे स्टेटमेंट मग त्याप्रमाणे विचार केला तर मग हे स्टेटमेंट बरोबर येते. आणि प्रेसिडेंट कॅन रिटर्न द बिल टू द पार्लिमेंट फॉर रिकन्सिडरेशन विथ मेसेज टू द बोथ हाऊसेस, राईट. तो सस्पेन्सिव्ह वेटोमध्ये हा भाग येतो. त्यामुळे हे तीनही स्टेटमेंट आपण इथं बरोबर घेऊ शकतो. आता आयोग कदाचित ह्या सेकंड स्टेटमेंटला जर हा गव्हर्नरचा वेटो पॉवर म्हणून कन्सिडर केलं तर मात्र मग हे स्टेटमेंट येणार नाही. थोडं संदिग्ध अवस्थेत हा क्वेश्चन आपण ठेवूया. नेक्स्ट आता पहा, लास्ट क्वेश्चन आता आपण पाहतो आहे. ओके, काय म्हटलं शेवटच्या क्वेश्चनमध्ये, फाइंड द करेक्ट स्टेटमेंट रिगार्डिंग द इंटरस्टेट काउन्सिल. ओके, इट इज मेन्शन इन द आर्टिकल 263, राईट. आपल्याला 2 आर्टिकल असे लक्षात ठेवायचे आहे, आर्टिकल 262 आणि 263. 262मध्ये इंटरस्टेट वॉटर डिस्प्यूट रिलेटेड गोष्टी आहेत, 263मध्ये इंटरस्टेट काउन्सिल रिलेटेड गोष्टी आहेत. त्यामुळं पहिलं स्टेटमेंट आपलं हे बरोबर आहे की जे इंटरस्टेट काउन्सिल जे आर्टिकल 263मध्ये मेन्शन केलं आहे का, तर मेन्शन केलं आहे, हो. त्यानंतर बी स्टेटमेंट बघा, द प्रेसिडेंट इज एम्पावर्ड टू एस्टॅब्लिश इट, राईट. प्रेसिडेंटला तो अधिकार आहे, प्रेसिडेंटच ते एस्टॅब्लिश करतात. त्यानंतर थर्ड स्टेटमेंट बघा, द प्रेसिडेंट ऑफ इंडिया हॅज नेवर एक्सरसाइज्ड दिस पॉवर अँड हॅज नॉट सो फार एस्टॅब्लिश्ड एनी सच इंटरस्टेट काउन्सिल अंडर पॉवर ऑफ आर्टिकल 263, राईट. की असं म्हटलं की आत्तापर्यंत कोणतीही इंटरस्टेट काउन्सिल प्रेसिडेंटनी एस्टॅब्लिश केलेली नाही. परंतु हे चुकीचं आहे. सरकारी या कमिशन जे आलं आपलं, ओके, 83 ते 88, तर त्यांनी काय सांगितलं आपल्याला की त्यांनी रेकमेंडेशन केलं होतं की तुम्ही इंटरस्टेट काउन्सिलची स्थापना करा स्पेसिफिकली सेंटरला. त्यामुळं 28 मे 1990मध्ये आपण काय केलं तर स्थापना केली होती अशा पद्धतीने. त्यामुळे हे स्टेटमेंट चुकीचं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक ए आणि बी म्हणजे स्टेटमेंट ए आणि बी हे बरोबर आहे. त्यामुळे आपलं पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर येणार आहे. अशा पद्धतीने आपण जे 15 क्वेश्चन्स आहे पॉलिटिक्स यांचं डिटेलमध्ये आत्ता आपण एक्सपेक्टेड ॲन्सर्स पाहिलेले आहेत. थँक्यू व्हेरी मच.